तर आपण आज बघणार आहे डिटर्मिनंट मेथड. तर याच्या आधी आपण दोन मेथड बघितलेले आहेत. पहिली मेथड आपली समजा इलिमिनेशन मेथड आहे किंवा आपण एका चलाचा लोप करून इलिमिनेशन मेथड किंवा चलाचा लोप करून आपण पहिल्या मेथडने सोडवलेलं आहे. दुसरी मेथड जी होती ती आपली होती ग्राफिकल मेथड होती. या ग्राफिकल मेथडनं पण आपण आधीचे लेक्चर बघितले. सराव संच 1.1 आणि सराव संच 1.2 आपण याच्या आधी सोडवलेलं आहे. तर आज आपण तिसरी मेथड जी आहे त्यामध्ये डिटर्मिनंट आणि क्रॅमर्स रूल्स. तर क्रॅमर्स रूल ह्या मेथडनं आपण सराव संच 1.3 सोडवणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त याचं इंट्रोडक्शन बघूया. डिटर्मिनंट कसं असतात, ते सॉल्व्ह कसं करायचं असतं आणि क्रॅमर्स मेथड काय आहे, आणि नेक्स्ट लेक्चरला आपण ते सोडवणार. तर आधी डिटर्मिनंट, त्यालाच मराठीत निश्चयक असं म्हणतात. आणि तो डिटर्मिनंट लिहिताना आपण ए बी सी डी ह्या फॉर्म मध्ये लिहिलेला असतो. तर हा काय 2 डिग्रीचा डिटर्मिनंट आहे. 2 डिग्री म्हणजे काय, ह्याच्यामध्ये 2 आडव्या ओळी आणि 2 उभ्या ओळी आहेत. त्यालाच कॉलम आणि रो म्हणतात. म्हणजे 2 कॉलम उभे जे असतात त्याला कॉलम म्हणायचं असतं आणि आडवे जे असतात त्याला रो म्हणायचं असतं. मग ह्याच्यामध्ये 2 डिग्रीचा हा डिटर्मिनंट आहे. 2 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत. जर तुम्ही ज्यावेळी 11वी जाल त्यावेळी ते 3 रो 3 डिग्री पण असेल, पुढे असेल, पण तुम्हाला आता 2 डिग्रीचा आहे. तर ह्याच्यामध्ये ए बी आणि सी डी हे डिटर्मिनंट आहे. ह्यामध्ये ए बी हा रो आहे, आडवे आहेत तर हा रो आहे, सी डी हा दुसरा रो आहे, तसंच ए सी हा कॉलम आहे आणि बी डी हा कॉलम आहे. तर आपल्याला महत्वाचा पॉईंट आहे की हे सोडवायचं कसं. तर हा जो डिटर्मिनंट आहे हा सोडवण्यासाठी परत येतो. समजा इथं ए बी आणि सी डी, तर ह्या सोडवताना याच्यामध्ये तिरकस गुणाकार करावा लागेल. तर पहिल्यांदा तिरकस गुणाकार हा ए आणि डी चा करायचा. तर हे सोडवताना पहिल्यांदा ए गुणिले डी आणि ह्या दोन्हीचा तिरकस गुणाकार करायचा असेल तर आपल्याला बी गुणिले सी आणि ह्या दोन्हीच्या मध्ये आपल्याला वजा चिन्ह द्यायचं आहे. तर हे सगळ्यात महत्वाचं पार्ट आहे की हे मध्ये चिन्ह आहे ते वजा चिन्ह आहे. तर आपलं इक्वेशन मिळणार आहे ए डी मायनस बी सी. तर अशा प्रकारे हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा असतो. आपण याच्यावरचे थोडे प्रॉब्लेम आता सॉल्व्ह करणार आहे आणि त्यानंतर क्रॅमर्स मेथड बघणार आहे. तर याच्यावरचे जे प्रॉब्लेम आहेत ते आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आता. तर हे 3 प्रॉब्लेम आहेत जे आपण आता सोडवणार आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. तर पहिला आहे ए 5379. तर हा सॉल्व्ह करताना आपण काय सांगितलं होतं की ह्या दोन्हीची पहिल्यांदा तिरकस गुणाकार करणार आहे. तर मी तो लिहितो 5 into 9 मध्ये मायनस चिन्ह आणि ह्या दोन्हीचा गुणाकार असणार आहे 3 into 7. म्हणजे काय ना 45 मायनस 21, 45 वजा 21 जर केलं आपल्याला तर उत्तर मिळत आहे 24. तर ह्याचं आन्सर असणार आहे 24 ह्या प्रॉब्लेमचे. तसंच हा दुसरा प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सॉल्व्ह करताना पहिली आपण काय करणार आहे, ह्या दोन्हीचा तिरकस गुणाकार करणार आहे. तर तो इथं मायनस साइन असल्यामुळे मी ब्रॅकेट मध्ये लिहितोय -8 into 4 आणि दुसरं ब्रॅकेट आपलं असणार आहे ह्या दोन्हीचा तिरकस गुणाकार म्हणजे -3 into 2 आणि ह्या दोन्हीच्या मध्ये आपण चिन्ह देतो तो वजा चिन्ह. तर हे जर सॉल्व्ह केलं तर -32 वजा आणि ह्याचं -6 हे उत्तर येणार आहे. तर याच्यामध्ये -32 अधिक 6, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे आणि आपल्याला जे उत्तर मिळणार आहे 32 वजा 6 करणार आपण आणि मोठ्या संख्येत चिन्ह देणार तर -26 हे उत्तर आपल्याला मिळणार आहे. तसंच हा तिसरा प्रश्न सॉल्व्ह करतोय तर ह्याच्यामध्ये ह्या दोन्हीचा तिरकस गुणाकार आपण करणार आहे. तर पहिल्यांदा लिहितो 2√3 गुणिले 3√3 वजा ह्या दोन्हीचा तिरकस गुणाकार 2 गुणिले 9 किंवा 9 गुणिले 2 लिहिले तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये √3 into √3 म्हणजे आपल्याला एकदा 3 मिळणार आहे आणि 2 गुणिले 3 म्हणजे आपल्याला 6 मिळणार आहे. ह्या दोन्हीचा गुणाकार वजा ह्या दोन्हीचा गुणाकार 9 गुणिले 2. हे सोडवलं कसं, तर हा √3 into √3 याचाच अर्थ काय, तर हा रूट मधून बाहेर निघणार 3 होणार म्हणजे याचा स्क्वेअर काय होणार तर 3 होणार आहे आणि 3 गुणिले 2 6. तर हे उत्तर आपल्याला मिळणार आहे 18 वजा 18 बरोबर 0. तर हे उत्तर आपल्याला ह्या बी इज इक्वल टू 0 ह्या डिटर्मिनंटचा आन्सर आपल्याला हे मिळालेलं आहे. ह्या डिटर्मिनंटचा आन्सर आपल्याला हे मिळालेलं आहे आणि पहिल्याचं उत्तर असेल 24. तर अशा प्रकारे आपल्याला हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला लागणार आहे. यानंतरची जी मेथड आहे तर त्याला काय निश्चयक पद्धती किंवा क्रॅमर्स मेथड म्हणतात. म्हणजे आपण जे आधी प्रॉब्लेम सोडवले होते एका चलाचा लोप करून किंवा इलिमिनेशन मेथड, त्यानंतर ग्राफिकल मेथड, तशी ही तिसरी मेथड आहे आपली क्रॅमर्स मेथड. तर जो स्विस सायंटिस्ट आहे गॅब्रियल क्रॅमर,
गॅब्रियल क्रॅमर यानं ही मेथड शोधून काढली आणि त्यामुळे त्याला नाव दिलं आहे क्रॅमर्स मेथड. तर हे सोडवताना आपल्याला कसं सोडवायचं, तर इक्वेशन आपल्याला माहित आहे की समजा ह्या फॉर्म मध्ये इक्वेशन असेल a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि दुसरं इक्वेशन आपलं असतं ते a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. ह्या फॉर्म मध्ये आपले इक्वेशन असतात. तर हे सिम्प्लिफिकेशन साठी मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला घेतो की समजा हे इक्वेशन जर आपण 10x प्लस 12y इज इक्वल टू 20 असं घेत असेल आणि दुसरं इक्वेशन समजा मी 25x अधिक 35y बरोबर 48 असे कुठले इक्वेशन तर समजण्यासाठी घेतलेलं आहे मी तुम्हाला हे. तर ह्या ठिकाणी a1x म्हणजे इथं a1 ची व्हॅल्यू काय असणार आहे 10 असणार आहे. तसंच हे b1 ची व्हॅल्यू 12 असणार आहे. तसंच इथं तुमची ही a2 ची व्हॅल्यू ही 25 असणार आहे. b2 ची व्हॅल्यू ही 35 असणार आहे आणि ही व्हॅल्यू असणार c1 आणि ही व्हॅल्यू असणार c2. तर तुमच्या समजण्यासाठी मी ह्या फॉर्म मध्ये घेतले. तर हे जे ज्यावेळी सॉल्व्ह करणार आहे आपण क्रॅमर्स मेथडनं, तर त्याचं डेरिव्हेशन तुम्हाला मी घेत नाहीये. डेरिव्हेशन तुम्ही करा, ते जरा किचकट आहे. आपल्याला फक्त हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी महत्वाचं काय आहे, तर 3 गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये डी एक माहित असणं गरजेचं आहे, dx एक माहित असणं गरजेचं आहे आणि dy हे माहित असणं गरजेचं आहे. तर हे कशावरून घेतो आपण ते फाइंड आउट करणं महत्वाचं आहे. तर ह्या केसमध्ये आपल्याला हा a1 आणि a2 हा एक कॉलम मिळतो, हा b1 आणि b2 हा एक कॉलम मिळतो आणि हा c1 आणि c2 हा एक कॉलम मिळतो. तर मी ते आधी लिहून घेतो. आपल्याला काय a1 आणि a2 हा एक कॉलम आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर b1 आणि b2 हा माहित असणं गरजेचं आहे आणि c1 आणि c2 हा माहित असणं गरजेचं आहे. हे जर माहित असेल तर तुम्हाला d dx आणि dy काढता येईल. तर ह्याच्यामध्ये ज्यावेळी d फाइंड आउट करत असतो तर त्यावेळी तुम्ही डिटर्मिनंट मध्ये फक्त ह्या पहिल्या दोन म्हणजे हे x चे कोएफिशियंट हे y आहे आणि हा आपला c होता. तर हे a1 a2 आणि इथं b1 b2 एवढ्या व्हॅल्यू घेणार आहे. म्हणजे जर आपण हा प्रॉब्लेम मध्ये बघितलं तर आपली a1 काय होती, जर हाच प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार असू तर आपल्याला काय घ्यायला लागणार आहे, तर a1 होता 10, a2 होता 25, इथं होता 12 आणि इथं होता 35. तर आपण काय घेतलं, ज्यावेळी d म्हणजे डिटर्मिनंट काढणार आहे त्यावेळी a1 a2 b1 b2 मी पहिले दोन घेतले. आता ज्यावेळी मी dx काढणार आहे, ज्यावेळी आपल्याला dx काढायचं असेल तर dx काढताना आपण ह्याच्यामध्ये x च्या ज्या व्हॅल्यू होत्या त्या घ्यायच्या नाहीत. मी x च्या व्हॅल्यू म्हणजे कुठल्या ह्या व्हॅल्यू होत्या तर आपण dx मध्ये घेणार नाही, कारण x साठी काढतो तर x ची व्हॅल्यू घेणार नाही. आपली इथं b1 b2 आहे असं राहील. फक्त ह्या x च्या ऐवजी आपलं काय येणार आहे c1 आणि c2 येणार आहे. तर तोच आपण ह्या प्रॉब्लेम साठी घेतला तर c1 आणि c2 आपला काय होता 20 आणि 48 होता. तर इथं तुमचा आन्सर येणार आहे 20 आणि 48 आणि इकडं 12 आणि 35 ह्या व्हॅल्यू आहे अशा राहणार आहेत. तसंच आता ज्यावेळी dy साठी काढणार आहे आपण, ज्यावेळी मी dy साठी काढतोय त्यावेळी y च्या व्हॅल्यू ज्या होत्या त्या घेणार नाही. y म्हणजे कुठल्या, तर हा b1 आणि b2 जो आहे तो y चा आपण घेणार नाहीये. c1 b1 आणि b2 घेणार नाही, त्याच्याऐवजी काय येणार आपला c1 आणि c2 येणार आणि इथं a1 a2 होता तसंच राहणार आहे. फक्त b च्या ऐवजी c1 आणि c2 घेणार आहे. मग इथं आपल्याला काय इक्वेशन मिळेल, आपल्याला परत a1 ची व्हॅल्यू 10 होती, a2 ची व्हॅल्यू 25 होती, c1 ची व्हॅल्यू आपली 20 होती आणि c2 ची व्हॅल्यू 48 होती. तर ह्या अशा प्रकारे ह्या तीन जर गोष्टी माहित असतील, हे तीन फॉर्म्युले माहित असतील आणि हे कसं घ्यायचं हे समजलं तर प्रॉब्लेम सोडवणं अतिशय सोपं आहे. आता आपल्याला ह्याच्यावरून x आणि y ची व्हॅल्यू काढायला लागणार आहे. तर x आणि y ची व्हॅल्यू आपण कशी काढत होतो, तर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी x ची व्हॅल्यू आधीच्या दोन मेथडने आपण काढली. तर ह्या मेथड मध्ये x बरोबर काय असणार आहे, तर dx डिवायडेड बाय d आणि y ची व्हॅल्यू काय असणार आहे dy डिवायडेड बाय d. आता dx म्हणजे काय, हे डिटर्मिनंट सोडवून तुम्हाला एक काहीतरी व्हॅल्यू मिळेल ती dx ची व्हॅल्यू असणार. dy म्हणजे काय, तर हा डिटर्मिनंट सोडवून जी व्हॅल्यू मिळेल ती dy असणार आणि d म्हणजे काय, हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करून जी व्हॅल्यू मिळेल ती d असणार आहे. त्या व्हॅल्यू फक्त ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या आहेत आणि आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू हे आपल्याला मिळणार आहे. ही आपली तिसरी मेथड आहे क्रॅमर्स मेथड, ज्या मेथडने आपण प्रॉब्लेम सोडवणार आहे. तर आपण आता सोडवणार आहे की क्रेमर्स मेथडनं सायमल्टेनियस इक्वेशन कशी सोडवायचे. तर सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रेमर्स रूल और क्रेमरच्या पद्धतीने खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. तर आपण तीन पद्धतीने सोडवू शकतो. एक म्हणजे एलिमिनेशन मेथड, दुसरी ग्राफिकल आणि तिसरी क्रेमर्स मेथड. जर परीक्षेत क्रेमर्सने विचारलं तर क्रेमर्सने सोडवायला पाहिजे आपल्याला. तर जो प्रश्न विचारलाय 5x प्लस 3y इज इक्वल टू -11 अँड 2x प्लस 4y इज इक्वल टू -10. तर हेच इक्वेशन मी फॉर्म मध्ये आहे असं लिहून घेतो. 5x प्लस 3y बरोबर -11 आणि
2x प्लस 4y बरोबर -10. तर आपल्याला ह्यासाठी फॉर्म्युले जे आपण dx आणि dy ह्या गोष्टी आपल्याला फाइंड आउट करणं महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये d साठी आपल्याला माहित होतं d ज्यावेळी आपण घेतोय त्यावेळी आपला जो डिटर्मिनंट असणार आहे तो असणार आहे a1 a2 आणि b1 b2. ज्यावेळी आपण dx घेत असतो त्यावेळी काय होणार आहे, x आपण यात घेणार नाही, म्हणजे x ची जी इक्वेशन आहे ते घेणार नाही. तर त्यावेळी आपल्याला इथे येणार आहे c1 आणि c2 आणि b1 आणि b2. आणि ज्यावेळी dy आपण फाइंड आउट करतोय त्यावेळी y घेणार नाही, म्हणजे b1 आणि b2 च्या ऐवजी आपला c1 आणि c2 येणार आहे आणि इथं a1 आणि a2 ऍज इट इज असणार आहे. तर हे आपल्याला माहित पाहिजे प्रॉब्लेम सोडवताना dx आणि dy च्या व्हॅल्यू कशा काढायच्या. तर ह्या इक्वेशन मध्ये आपण बघूया. तर हा जो हे जे इक्वेशन आहे ह्यामध्ये आपण a1 a2 आपल्याला आणि b1 b2 आणि c1 आणि c2 माहित असणं गरजेचं आहे. तर आपलं इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये असतं, तर a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 ह्या फॉर्म मध्ये आपलं इक्वेशन असतं. तर ह्या केसमध्ये a1 ची व्हॅल्यू असणार आहे ही 5, a2 ची व्हॅल्यू असणार आहे 2, b1 असेल 3 आणि b2 असेल 4. तसंच c1 असणार आहे -11 आणि c2 असणार आहे -10. तर ह्या व्हॅल्यू माहित असणं गरजेचं आहे. ह्या व्हॅल्यू आपण फक्त ह्या dx आणि dy च्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार आहे. तर हे सोडवताना आपल्याला कसं सोडवावं लागेल, तर a1 किती आहे, तर 5 आहे, a2 आहे 2, b1 आहे 3, b2 आहे 4. तर हे डिटर्मिनंट आपण आता सॉल्व्ह करणार आहे. तर सॉल्व्ह कसं करतो आपण, ह्याचा आणि ह्याचा तिरकस गुणाकार करतो. सो दॅट इज इक्वल टू 5 into 4 20 minus 6 is equal to 14. 20 minus 6 is equal to 14. आपल्याला हे पहिल्याचं उत्तर 14 मिळालं, डी ची व्हॅल्यू आपल्याला 14 मिळाली. तसंच हे सेकंड dx सॉल्व्ह करताना काय केलं आपण, dx ज्यावेळी घेतो त्यावेळी x चे जे व्हॅल्यू होते ते काढून आपण फक्त c1 c2 टाकलेलं असतं. c1 ची व्हॅल्यू आपली आहे -11 आणि c2 आहे -10. तसंच b1 जो होता तो होता 3 आणि 4 ऍज इट इज राहणार आहे. तर इथं हे मायनस आहे. ह्याचा आता क्रॉस मल्टिप्लिकेशन ज्यावेळी करणार आहे तो -11 प्लस -11 into 4 इज -44 आणि इथं मध्ये मायनस साइन असणार आहे आणि आपला हा 3 into -10, सो 3 into -10 हा मिळेल आपल्याला -44, हा मायनस आणि हा -30 प्लस 30 होणार आहे. सो -44 प्लस 30 इज इक्वल टू -14. ह्याची व्हॅल्यू आपल्याला परत -14 मिळालेली आहे dx. तसंच आपण dy ज्यावेळी सॉल्व्ह करणार आहे, a1 जो होता तो होता 5, 2, c1 आहे -11 आणि -10. जर हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळणार आहे ह्याचं आणि ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जे असणार आहे हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपलं असेल 5 into 10 -10 that is -50 -11 into 2, so -11 into 2 that is -22, so -50 मायनस मायनस प्लस होणार आहे आणि इज इक्वल टू 20 प्लस 22. सो -50 प्लस 22 आपल्याला आन्सर मिळणार आहे -28. तर इथं आपल्याला आन्सर मिळेल -28. तर आपल्याला तिन्ही व्हॅल्यू मिळालेली आहेत. तर डी ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 14, dx ची व्हॅल्यू मिळालेली आहे -14 आणि dy ची व्हॅल्यू मिळालेली आहे -28. तर आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला माहित आहे, x इज इक्वल टू काय असतो आपला dx अपॉन d. म्हणजेच dx होता आपला -14 आणि d होता +14. तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार आहे -1. तसंच y ची व्हॅल्यू काढताना y इज इक्वल टू dy अपॉन d आहे. म्हणजेच dy ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली होती -28 आणि d ची व्हॅल्यू मिळाली होती 14. तर हे आपल्याला मिळणार आहे -2. म्हणजेच y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -2. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल x आणि y यांच्या व्हॅल्यू आपल्याला असतील -1 आणि -2 या व्हॅल्यू असतील. तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तसंच पुढचा प्रश्न तुमच्या याच्यामध्ये दिलेला आहे बुक मध्ये, तो आहे टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन बाय द डिटर्मिनंट मेथड. तर हे सायमल्टेनियस इक्वेशन आधी आपला रेग्युलर फॉर्मॅट मध्ये लिहून घ्यायचं. सो y प्लस 2x मायनस 19 इज इक्वल टू 0. तर हे इक्वेशन आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 ह्या फॉर्म मध्ये लिहायचं. तर हे इक्वेशन कसं होईल, a1x म्हणजे 2x प्लस y इज इक्वल टू, हे 19 त्या साईडला गेले की होईल +19 होईल, मायनस होतं त्या साईडला गेले की +9. तसंच हे इक्वेशन पण आपल्याला a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 ह्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. हे दुसरं इक्वेशन, तर ते इक्वेशन आपल्याला मिळणार आहे x म्हणजे 2x मायनस 3y आणि हे 3 त्या साईडला गेले की आपल्याला -3 मिळेल. तर हे दोन इक्वेशन आपल्याला मिळालेले आहेत.
तर ते दोन्ही इक्वेशन मी इथं लिहून घेतो. पहिलं इक्वेशन 2x + y = 19, दुसरं इक्वेशन होतं 2x - 3y = -3. तर ह्यामध्ये आपल्याला a1 a2 b1 b2 आणि c1 c2 ह्या व्हॅल्यू आधी आपण फाइंड आउट करून घेऊ. तर a1 काय असणार आहे 2 आहे, a2 काय आहे 2 आहे. तर a1 असेल 2, a2 पण असेल 2, b1 असणार आहे 1 आणि b2 असणार आहे -3. तसं c1 आहे 19 आणि c2 आहे -3. तर ह्या व्हॅल्यू आता मिळाल्या आपल्याला. ह्यासाठी d चा फॉर्म्युला माहित आहे आपल्याला. d चा फॉर्म्युला जो होता तो होता a1 a2 b1 b2. तर d फाइंड आउट करताना a1 ची व्हॅल्यू असेल आपली a1 आहे 2, a1 आहे आपलं 2, a2 आहे 2, b1 आहे 1, b2 आहे -3. जर हे सॉल्व्ह केलं ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन येणार आहे -6 -1 into 2, so that is -2, -6 -2 that is equal to -8. -6 -2 is equal to -6 आणि 2 दोन्ही चिन्ह वजा आहे तर दोन्हीची बेरीज केली आणि वजा चिन्ह दिलं तर आपल्याला उत्तर मिळालं हे -8 मिळालं. तसंच आपण dx फाइंड आउट करताना dx मध्ये आपल्याला काय असणार x च्या व्हॅल्यू फक्त जाणार आहे, त्याच्याऐवजी आपले c1 c2 येणार आहे आणि b1 b2 ॲज इट इज राहील. तर हे जर पुढे सोडवलं आपण तर ह्या व्हॅल्यू ज्या होत्या c1 ची व्हॅल्यू जी आपली आहे ती 19 आहे, c2 आहे -3 आणि त्यानंतर b1 ची व्हॅल्यू जी होती ती 1 आणि b2 ची व्हॅल्यू -3. हे जर सॉल्व्ह केलं याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 19 into -3 -3 into 1. तर हे मिळणार 19 त्रिक 57 -57 -3 म्हणजे हे होणार आहे -57 + 3 कारण मायनस मायनस प्लस होणार आहे. तो -57 + 3 म्हणजे काय तर हे येणार आहे 57 - 3 म्हणजे 54 येणार आहे आणि वजा चिन्ह देणार आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आहे. तर दुसरी व्हॅल्यू आपल्याला मिळाली 54 आहे जी dx ची असेल. तसंच आता dy ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना dy ची म्हणजे y च्या ठिकाणी फक्त c1 c2 येणार आहे, इथं a1 a2 ॲज इट इज राहणार आहे. तर यामध्ये a1 a2 च्या ज्या व्हॅल्यू होत्या त्या होत्या 2 आणि 2, c1 c2 ची व्हॅल्यू होती 19 आणि -3. हे जर सॉल्व्ह केलं ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into -3 येणार आहे -6 आणि 19 into 2 -19 into 2 तर आपल्याला -6 -19 दुनी 38. तो -38 -6 म्हणजे मिळणार आहे आपल्याला -44. तर ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे dy ची. असं आपल्याला तिन्ही व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. त्या तिन्ही व्हॅल्यू मी पुन्हा एकदा लिहून घेतो इथं. तर आपल्याला d ची जी व्हॅल्यू होती ती मिळाली होती -8. त्यानंतर dx ची व्हॅल्यू मिळाली होती -54 आणि dy ची व्हॅल्यू मिळाली होती -44. आता आपल्याला फॉर्म्युला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित होता dx upon d. तर dx जो आहे तो आहे -54 डिवायडेड बाय d आहे -8. तर मायनस मायनस याला जर 2 ने भागला तर आपल्याला 27/4 हे उत्तर मिळेल x चं. तसंच y चा आन्सर काढण्यासाठी आपल्याला dy upon d हा फॉर्म्युला माहित आहे. dy आपला होता -44 डिवायडेड बाय -8. तर ह्याला परत आपण 2 ने भागला तर आपल्याला मिळेल 22/4 किंवा अजून जर सिम्प्लिफिकेशन केलं तर 11/2 किंवा 11/2 हे आन्सर मिळेल. तर आपल्याला x आणि y यांच्या व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 27/4 आणि 11/2. तर हे या प्रश्नाचं उत्तर असेल. धन्यवाद.